दरम्यान अजून एक महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण बघतोय। पुढच्या आठवड्यात महिला आरक्षण विधेयक हे संसदेत मांडलं जाणार आहे आणि पुढील आठवड्यात एनडीएच्या खासदारांना दिल्लीत हजर राहण्याच्या सूचना आहेत। सूत्रांची माहिती, पुढील आठवड्यात डिलिमिटेशन आणि महिला आरक्षण विधेयक संसदेत मांडण्याची शक्यता वर्तवण्यात येते। त्यामुळे सगळ्या खासदारांनी सक्तीनं दिल्लीतच राहावं असे आदेश आता देण्यात आले आहेत। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय। इंडियाच्या खासदारांना दिल्लीत हजर राहण्याच्या सूचना आणि जे दिल्लीत आहेत त्यांनी सक्तीने दिल्लीतच थांबण्याचे सगळ्या खासदारांना आदेश देण्यात आले आहेत। कारण पुढच्या आठवड्यात महिला आरक्षण विधेयक संसदेत मांडलं जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। डिलिमिटेशन आणि महिला आरक्षण विधेयक आता संसदेत पुढच्या आठवड्यात मांडलं जाऊ शकतं। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय। महिला आरक्षण विधेयकाचा मुद्दा संसदेत विशेषत्वानं गाजतोय। रामराजे शिंदे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले दिल्लीहून। रामराजे, काय अधिकचे अपडेट्स आहेत? बिलकुल, खरं तर पुढच्या आठवड्यामध्ये हे विधेयक दोन्ही सभागृहामध्ये येण्याची शक्यता आहे आणि त्यासाठीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व एनडीएच्या खासदारांना दिल्लीतच राहण्याचे आदेश दिलेले आहेत आणि कोणीही दिल्ली सोडू नये पुढील आठवड्यामध्ये, कारण महत्वाची विधेयकं येणार आहेत असं सांगण्यात आलेलं आहे। आणि जर कोणाला जायचं असेल तर अगोदर संसदीय कार्य मंत्री किरण रिजिजू यांना सूचना द्यावी, यांना माहिती द्यावी आणि मगच जावं। आणि त्यामुळं कदाचित आता रविवारी 3 लाईन व्हीप सुद्धा भाजप जारी करू शकतं आणि त्याचबरोबर एनडीएमधील इतर जे घटक पक्ष आहेत महत्वाचे, शिवसेना आहे, एनसीपी असेल, ते सुद्धा आपापल्या खासदारांना 3 लाईन व्हीप जारी करू शकतं की जेणेकरून खासदारांनी सक्तीनं दिल्लीमध्ये थांबणं आणि संसदेच्या अधिवेशनाला येणं याची सक्ती असणार आहे। आणि जर अधिवेशनाला जर उपस्थित राहिले नाही, जर कोणी दांडी मारली तर त्यांच्यावर मात्र कारवाई केली जाऊ शकते। आणि म्हणूनच पुढचा आठवडा हा संसदेसाठी अतिशय महत्वाचा आहे। एकीकडे सांगितलं जात होतं की विशेष सेशन जे ते बोलवलं जाऊ शकतं, परंतु त्याच्या अगोदरच या सेशनमध्ये हे विधेयक आणलं जाण्याची शक्यता आहे। डिलिमिटेशन विधेयक कोणत्याही परिस्थितीमध्ये संमत करून घेण्यावर सरकारचा भर असणार आहे। मात्र 131 अमेंडमेंट म्हणजेच की जे मतदारसंघ वाढणार आहेत तर त्या संदर्भामध्ये मात्र पूर्ण चर्चा केली जाणार आहे। ती चर्चा या अधिवेशनात केली जाईल का पुढच्या अधिवेशनामध्ये केली जाईल ते पाहणं गरजेचं आहे। मात्र डिलिमिटेशन विधेयक हे कोणत्या परिस्थितीमध्ये याच अधिवेशनामध्ये केलं जाणार, संमत केलं जाणार असल्याची माहिती मिळते। निश्चितच या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडनं रामराजे घेणार आहोत। तुर्तास धन्यवाद।